नमस्कार सर्वांना. आज आपण बनवणार आहोत कैरीची भाजी आणि 5 मिनिटात ही भाजी कशी बनवायची ते आपण बघूया. चला. तर सगळ्यात आधी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे. तर सगळ्यात आधी आपण जिरं घालून घेऊया. जिरं टाकून झालेलं आहे. लगेच आपण त्यामध्ये कैरी टाकून घेऊया. कैरी 1-2 मिनिटं चांगली अशी फ्राय करून घ्यायची. सगळे व्यवस्थित असं एकदम छान असं भाजली गेली पाहिजे, ती फ्राय झाली पाहिजे. कैरी आपली चांगली भाजून झालेली आहे. आता त्यामध्ये आपण हे भिजवून मऊ शिजवून घेतलेला मेथीचा दाणा घालून घेऊया. मेथीचा दाणा शक्यतो आपल्या घरी नसतो, कुणाच्याच घरी नसतो शक्यतो. त्यामुळं तेवढा एकच आपल्याला पदार्थ असा आहे की तो बाहेरून विकत आणावा लागतो. बाजारात आपल्याला 10-15 रुपयामध्ये 50 ग्रॅम मिळून जातं. बाकी सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये असतातच. मेथी आपली चांगली भाजून झालेली आहे. आता त्यानंतर आपण त्यामध्ये थोडंसं हळद घालून घेऊया. हळद घालून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा बडीशेप घालून घेऊया. त्यामध्ये नंतर आपण 2 चमचे भगवती घालून घेऊया. आता थोडं मीठ टाकून घेऊया. आता यामध्ये थोडं आपण शिजण्यासाठी पाणी घालून घेऊ. आधी मध्ये हलवून आपण चेक करायची कैरी शिजली की नाही. माझी कैरी शिजले, थोडीशी जरा शिजायची अजून, कारण मी त्याची साल ठेवलेली आहे. जर साल तुम्हाला नको असेल तर काढूनही करू शकता, पण साल असली की त्याचं जरासं असं तुरट खारटपणा तो पण त्यात येतं. मुलांना ते आवडतं तसं पण. त्यामुळं मी त्याचं साल काढलेली नाही आहे, तशीच ठेवलेली आहे. त्यामुळं थोडं 1 मिनिट जरा जास्त लागेल माझी भाजी शिजायला. आपली भाजी शिजत आलेली आहे, मऊ झालेली आहे कैरी. आता आपण त्यामध्ये गूळ घालून घेऊया. आपला गूळ घालून झालेला आहे. आता 2 मिनिटं आपण शिजण्यासाठी, गूळ आणि भाजी एकजीव होण्यासाठी झाकून ठेवूया. तर ह्यातला मेन पदार्थ म्हणजे मेथीचा दाणा. त्यामुळं ह्या भाजीला अशी वेगळी चव येते. आणि शक्यतो आपल्या घरात सगळं साहित्य असतं, पण मेथीचे दाणे तेवढे नसतात. तेवढी एकच गोष्ट आपल्याला जरा बाहेरून जाऊन आणावी लागते. तर बघा, आपली भाजी मस्त अशी तयार झालेली आहे. ह्यात कैरीबरोबर मेथीचे दाणेही तितकेच महत्त्वाचे आहेत, त्यामुळेच तिला छान चव येते. आणि ही भाजी तुम्ही जरूर करून बघा, कारण हे कैरी आपल्याला फक्त सीझनमध्येच मिळते, कायम नसते.
त्यामुळं आपल्या मुलांनाही ही भाजी खूप आवडत असते. तुम्ही एकदा ट्राय करून बघा अशा पद्धतीनं, तर तुमची मुलं आवडीनं खातील. तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक सबस्क्राईब करा आणि स्वस्त रहा, मस्त रहा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.